नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 13 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात करणार आहोत होमवर्क क्वेश्चनने. तर कालचा होमवर्क क्वेश्चन असा होता की तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच अभिनंदन, कारण त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे काय होईल मित्रांनो फायदा, की जे काही प्रश्न सोडवण्याची भीती असते ती भीती कुठंतरी निघून जाणार आहे. चला, ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर सांगणार आहोत आपण. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, सातपुडा. तर हे तोरणमाळ हे थंड हवेचे जे ठिकाण आहे ते तोरणमाळ या पर्वतरांगेमध्ये येतं मित्रांनो. तसेच आपल्याला तोरणमाळ हे जे काही ठिकाण आहे ते कुठं आहे, तर ते नंदुरबार या जिल्ह्यात आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे काही महाराष्ट्रामधले इतर थंड हवेचे जे ठिकाण आहेत ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. जसं की महाबळेश्वर हा थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. आंबोली हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. तोरणमाळ हे नंदुरबार या जिल्ह्यात आहे. चिखलदरा अमरावती या जिल्ह्यात आहे. जव्हार हे ठाणे या जिल्ह्यात आहे. पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. माथेरान हे रायगड या जिल्ह्यात आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आज आपण चालू घडामोडीचा पहिला क्वेश्चन बघणार आहोत. भारतातील पहिला राईस ATM कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ओडिशा या राज्यामध्ये भारतातला पहिला राईस ATM सुरू करण्यात आलेला आहे. त्याचं नाव काय असणार आहे, अन्नपूर्ती ग्रेन ATM किंवा राईस ATM. आणि हे जे काही ATM असणार आहे ते रेशन कार्ड जे धारक लोक आहेत त्यांच्यासाठी 24 तास सेवा देणारा असेल. तसेच ज्यांची बायोमेट्रिक असेल मित्रांनो त्यांच्यासाठीचे धान्य त्यांना देता येणार आहे. आणि जास्तीत जास्त धान्य या ATMमधून 25 किलोपर्यंत देण्यात येणार आहे. याचा लाभ काय होईल या राईस ATMमुळे, तर धान्याच्या वाटपामध्ये जो काही होणारा काळा बाजार असतो तर ते रोखता येईल, कुठंतरी त्याला आळा घालता येईल. तसेच आपल्याला जो भारतातील पहिला गोल्ड ATM आहे ते पण लक्षात पाहिजे. ते जे की तेलंगणा राज्यामध्ये येतं, हैदराबाद या ठिकाणी आहे. हे पण माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत की पॅरिस ऑलिम्पिक 2024 या स्पर्धेच्या समारोप समारंभात भारताचे ध्वजवाहक कोण होते. अर्थात जी काही एंडिंग सेरेमनी झाली पॅरिस ऑलिम्पिकची त्याच्यामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, अर्थात ए आणि बी. मनू भाकर आणि PR श्रेजेश हे जे दोन खेळाडू आहेत ते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे एंडिंग सेरेमनीमध्ये ध्वजवाहक होते. तसेच आपल्याला हे पण माहिती पाहिजे की उद्घाटन जी सेरेमनी झाली होती, उद्घाटन समारंभ, त्याच्यामध्ये कोण होते ध्वजवाहक, तर PV सिंधू जे की बॅडमिंटनपटू आहे आणि शरद कमल जे की टेबल टेनिसपटू आहे. हे पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणून या दोन्ही गोष्टी, ओपनिंग सेरेमनीच्या आणि एंडिंग सेरेमनी कोण ध्वजवाहक होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. त्या अगोदर जे की मनू भाकर आहे त्याच्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे. जसं की मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहेत. ते एक 10 मीटर या एअर पिस्टल प्रकारामध्ये एक मेडल जिंकलेलं आहे तिनं वैयक्तिक प्रकारामध्ये, आणि दुसरा एक मिक्स प्रकारामध्ये जिंकलेला आहे. आणि तसेच हे जी मनू भाकर आहे ती नेमबाजीमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे किंवा नेमबाज ठरलेली आहे. त्यानंतर जे काही तिने मिक्स प्रकारामध्ये जे दुसरं ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे ते सरबजोत हा जो नेमबाज आहे त्याच्यासोबत या जोडीनं जिंकलेलं आहे, मनू भाकर आणि सरबजोत सिंग. हे पण आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि अशा मिक्स प्रकारामध्ये नेमबाजीच्या पहिल्यांदाच भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालेलं आहे. हे पण आपल्यासाठी IMP आहे, ते स्टार करून ठेवायचं आहे. तसेच जे काही ऑलिम्पिक आहे आपलं पॅरिस ऑलिम्पिक त्याच्यामध्ये भारताचा मशालवाहक कोण होता, तर अभिनव बिंद्रा हे होते. भारतीय संघाचे स्पॉन्सर कोण केलं होतं, तर अदानी ग्रुप जी कंपनी आहे त्याने भारतीय संघाला स्पॉन्सरशिप केलं होतं. आणि ध्वजवाहक जर बघितला आपण आत्ता जसं की उद्घाटनामध्ये कोण होते, शरद कमल आणि PV सिंधू. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच तिमोर लेस्ते या देशाचा सर्वोच्च सन्मान कोणाला देण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर
सी. द्रौपदी मुर्मू, जे भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांना तिमोर लिस्टे या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. त्याचं नाव काय आहे? तर ग्रँड कॉलर ऑफ ऑर्डर ऑफ तिमोर लिस्टे असं त्याचं त्या सन्मानाचं नाव आहे. तसेच मित्रांनो, जे काही आपले द्रौपदी मुर्मू आहेत त्यांना इतर देशाचं एक फिजी असा नावाचा देश आहे त्याचासुद्धा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आलेला आहे. कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा असं त्या फिजी या देशाच्या सर्वोच्च सन्मानाचं नाव आहे. आणि हा प्रश्न नुकतंच जर आपण बघितलं, जो काही धुळे SRPFचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये ते प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तो प्रश्न आत्ताच नुकतं काही 1-2-3 दिवसामागं जो पेपर झाला त्याच्यामध्ये हे प्रश्न फिजीचा सर्वोच्च सन्मान कोणाला देण्यात आला म्हणून विचारण्यात आलेला आहे. म्हणून आपण त्या दृष्टीनं हा सुद्धा पुरस्कार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्या अगोदर जे काही IMP अवॉर्ड्स आहेत त्या मागच्या काही काळामध्ये दिलेले ते पण आपल्याला बघायचे आहेत. जसं की मिस वर्ल्ड 2024ची विजेता कोण आहे? तर क्रिस्टिना पिचकोवा, जी की चेक रिपब्लिक या देशाची आहे. मिस युनिव्हर्स 2023चा किताब हा कोणी जिंकला? शेनिस पलासियो हिने जिंकलेला आहे. ज्ञानपीठ 2023 पुरस्कार हा राम भद्राचार्य आणि गुलजार यांना देण्यात येणार आहे किंवा दिला गेलेला आहे. मराठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उसवन कादंबरीला जाहीर झाला. त्यानंतर मराठी साहित्य अकादमी बाल पुरस्कार विचारलं तर भारत सासने यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला देण्यात आला. सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीला देण्यात आला. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 हा शाहरुख खान याला देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण 2024चा पुरस्कार प्रदीप महाजन याला देण्यात आलेला आहे. आणि लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 जो नुकताच सुधा मूर्ती ज्या राज्यसभा खासदार आहेत सध्या त्यांना जाहीर झालेला आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत की विश्व सिंह दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. 10 ऑगस्ट या दिवशी विश्व सिंह दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर उद्देश काय आहे हा दिवस साजरा करण्यामागे? तर सिंहांविषयी जागरूकता वाढवून त्यांच्या संरक्षणाविषयी समर्थन दर्शवणे हा त्यामागचा उद्देश आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. त्या अगोदर जे काही इतर दिनविशेष आहेत ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. जसं की आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून या दिवशी साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिलला. जागतिक जल दिवस 23 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो. जागतिक TB दिवस हा 24 मार्चला. वसुंधरा दिवस 22 एप्रिलला. जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलैला साजरा करण्यात येतो. ओझोन दिवस हा 16 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. जागतिक अन्न दिवस 16 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. चिल्ड्रन्स डे हा 14 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो. त्यानंतर जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबरला हा साजरा करण्यात येतो. त्यानंतर मानवी हक्क दिवस हा 10 डिसेंबरला असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की पुण्यातील FTII संस्थेचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे धीरज सिंग. तर या FTIIचं लॉंग फॉर्म काय असणार आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. जे काही मित्रांनो चित्रपट वगैरे असतात किंवा जे लघुपट वगैरे बनवण्यासाठी जे काही एक प्रकारचं असं म्हणू शकतो आपण की एक इन्स्टिट्यूट आहे. त्या ठिकाणी ते जे काही कलाकार असतात ते प्रशिक्षण वगैरे घेतात, अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि नंतर चित्रपट क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण करत असतात. त्यासाठीची ही पुण्यामध्ये असणारी FTII संस्था आहे. त्याचे प्रमुख म्हणून आता धीरज सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. त्या अगोदर ज्या काही नुकत्याच मागच्या काही काळामध्ये ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या पण आपण लक्षात ठेवायच्या आहेत, कारण त्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर SBIचे प्रमुख म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेलं आहे? तर छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी असं SBIचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि हे जे काही दोन्ही पद आहेत मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील किंवा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, या ठिकाणी दोन्ही पदांवर एक महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच. म्हणून या दोन्ही जे काही नियुक्त्या आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यानंतर असेल महाराष्ट्राचे राज्यपाल जे नवीन नियुक्त झालेले आहेत ते CP राधाकृष्णन हे नवीन महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत.
त्यानंतर भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती आयोग त्याचे अध्यक्ष म्हणून किशोर मकवाना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे प्रमुख म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे सदानंद दाते आपल्या महाराष्ट्रातले व्यक्तिमत्व असल्यामुळं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर NSGचे प्रमुख म्हणून नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ट्रायचे अध्यक्ष म्हणून अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. CBSEचे अध्यक्ष राहुल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन सल्लागार समितीवर सौम्य स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती झालेली आहे. तर या नियुक्त्या आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या म्हणून त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो शेवटी जसं आपण होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तर आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो. तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो, कारण हे प्रश्न तुमच्यासाठीच बनवलेले आहेत आणि याचं उत्तर दिल्यामुळे आपल्याला नक्कीच येणाऱ्या परीक्षांमध्ये याचा फायदा होणार आहे. तर उत्तर देत चला. थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. आणि जर आपल्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामला जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या नोट्स वगैरे टाकत असतो. नवीन अपडेट जे काही येतात ते टाकत असतो. थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.